एक उच्चवर्गीय कुटुंबात एक राजू होता. त्या परिवारात अनेक पिढ्यांपासून कन्यारत्न जन्मले नव्हते. कदाचित तेच त्या परिवाराच्या दारिद्र्याचे मूळ कारण असावे. ते कुटुंब मोठे होते. त्या कुटुंबात 5 मोठे भाऊ आणि तो राजू सगळ्यात लहान होता. परिवाराची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक होती. खायला कोंडा आणि राहायला धोंडा अशीच होते. सर्व मोठ्या भावांचे लग्न झाले होते. सर्वच भाऊ हे कोणत्या तरी सिनेमागृहामध्ये गेटकीपर म्हणून कार्यरत होते. ते आपला आपला संसार कसाबसा ढकलत होते. राजू शाळेमध्ये शिकत होता, पण त्याच्या शिक्षणात इतर वडील भावासारखेच दुर्लक्ष होते. पडत झडत तो कसा तरी 10वी शाळेत परीक्षेला बसला होता, पण परिणाम तसेच होते जसे त्याच्या वडील भावांचे होते. परंतु त्याच्या सर्व भावांना वाटत होते की धाकट्याने चिकाटीने शिक्षण घ्यावे, पण तसे काही घडले नव्हते. त्याला जवळपास सर्वच विषयात गच्चू भेटला होता. त्यामुळे त्याने शिक्षणाला रामराम ठोकला होता. त्याचे लक्षण पाहून वडील भावाने एका सिनेमागृहात शिफारस करून तिकीट विक्रेत्याच्या जागी जमावून दिले होते. जरी तो शिक्षणात हुशार नव्हता, तरी व्यवहार चतुर असल्याने टॉकीजच्या प्रबंधकासोबत मधुर संबंध ठेवून चतुराने वाङ्मार्गाचा उपयोग करून भरपूर कमाई करीत होता. त्याचे सगळ्यांसोबत मधुर संबंध असल्यामुळे त्याचे अनेक मित्र बनले होते. सिनेमागृहाच्या परिसरात एक विख्यात त्याच शहरात हॉटेल होते. तिथे कार्यरत अनेक कर्मचारी त्यांच्या व्यक्तिगत हितामुळे मित्र बनले होते. फावल्या वेळात तो त्या मित्रांसोबत वेळ घालवत होता. सुदैवाने तिथे एक मोठा केंद्र सरकारचा अधिकारी सेवानिवृत्तया अंतिम पाडावर त्या शहरात स्थानांतरावर आला होता. त्याचे कुटुंब त्यांच्या जन्मशहरी स्थायी झाले होते. त्यामुळे तो एकटाच त्या हॉटेलमध्ये राहत होता. तो राजू उडत्या पक्ष्यांचे पंख मोजणारा होता. त्याने त्या अधिकाऱ्याशी लळा लावला होता. तो नेहमीच त्या अधिकाऱ्याला चित्रपट बघण्यासाठी प्रवृत्त करीत होता. त्या अधिकाऱ्याला तो अतिविशिष्ट व्यक्ती म्हणून त्याला चित्रपट बघताना विशेष सेवा देत होता. प्रत्येक कृताचा एक दिवस असतो. त्या अधिकाऱ्याच्या विभागात काही चतुर्थ श्रेणीच्या रिक्त जागा होत्या. त्याने आवश्यक कारवाई करून त्याची नियुक्ती चतुर्थ श्रेणी पदावर केली होती. आता त्याच्या जीवनात सर्व काही मंगल होत गेले होते. अचानक काळाचे चक्र उलटे फिरणे सुरू झाले होते. त्याच्या मोठ्या भावाला काही अपत्य नव्हते. त्याने आपल्या धाकट्या भावालाच त्याची संतती मानत होता, पण या विचाराशी त्याची पत्नी सहमत नव्हती. तिचे काही वेगळेच मत असल्याने त्या पती पत्नीमध्ये नेहमीच वाद निर्माण होत होते. पण ते भांडण कधीच टोकाला गेले नव्हते. याची सुखसुगाहट तिच्या माहेरच्या लोकांना झाली होती. एक दिवस राजीव घरी असताना त्या पती पत्नीमध्ये नेहमीप्रमाणे वादविवाद चालू होता. त्याचे रूपांतर शेवटी भांडणात झाले होते. राजीवने त्यात शिरकाव केल्यामुळे भांडणाने विकराळ रूप धारण केले होते. शेवटी त्याचा अंत तिच्या मरणात झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य बघून त्यांनी तिचा अंतिम संस्कार केला होता. तिचा नैसर्गिक मृत्यू झाला असे सर्वांना सांगण्यात ते यशस्वी झाले होते. दैव देते आणि कर्म नेते. कोणीतरी त्या स्त्रीच्या हत्या करण्यात आली होती अशी माहिती तिच्या परिवाराला दिली होती. तशी त्यांना शंका पहिलेच होती. त्यामुळे त्याची शिकायत तपासणीसाठी कोतवालीत करण्यात आली होती. संपूर्ण परिवार आता अडचणीत आला होता. राजूची तपासणी सुरू झाली होती. पोलिसाच्या चौकशीत तो सापडला होता, परंतु ठोस पुरावा नसल्याने चौकशी रेंगाळत चालली होती. या घटनेमुळे त्याला आपले अष्टकोनी वाटोळी होऊ शकते या भीतीने त्याने आपली बदली एका दुर्गम स्थानी करून घेतली होती. 2-3 वर्षांनी जेव्हा मामला शांत झाला होता, तेव्हा त्याने
आपले लग्न करण्याचे ठरवले होते. पण नकटीच्या लग्नाला 1760 विघ्न. त्याचे लग्न त्याच्या व परिवाराच्या जुन्या इतिहासामुळे जमत नव्हते. त्याला कोणी मुलगी देण्यास तयार नव्हते. शेवटी एका परिवाराने ज्यांची मुलगी एकदम कुरूप होती ते तयार झाले होते. तिचे आई वडील ती लहान असताना मरण पावले होते. ती आपल्या वडील भावांवर अवलंबून होती. त्या दोघांचा काहीच मेळ नव्हता. तरी तो लग्न करण्यासाठी तयार झाला होता. कारण कित्येक चमकणारी वस्तू सोनं नसते. सौंदर्य ही बघना त्याच्या डोळ्यात असते. शेवटी त्याचे लग्न झाले व तो तिला घेऊन आपल्या कार्यस्थळी गेला होता. कुत्र्याचे शेपूट कधी सरळ होत नसते. त्या म्हणीप्रमाणे त्याने आपले कुकर्म तिकडे पण सुरूच ठेवले होते. एक अबला स्त्री म्हणून ती त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होती. त्यांना 2 अपत्य झाली होती. एक मोठा मुलगा आणि एक मुलगी. मुलगा बापाच्या पावलावर पाऊल टाकत मोठा झाला होता. मुलगी पण चंद्रकलेसारखी वाढत चालली होती. पण ती शिक्षणात रुची घेत होती. शेवटी मुलाने आपले शिक्षण मध्येच थांबवले होते. तो एक निजी कंपनीत कार्यरत झाला होता. त्याच्या वडिलांना अनुभवाच्या आधारावर विभागाच्या नियमानुसार बढती मिळाली होती. परिवाराचे उत्तम दिवस सुरू झाले होते. पण मुलगा त्याच गावात रमला होता. तो परिवारासोबत बदलीच्या ठिकाणी येण्यास मनाई करत होता. शेवटी त्याने आपला हट्ट पूर्ण केला होता. वडिलांना पदोन्नतीची फारच ओढ लागली होती. त्यामुळे परिवारात ताटातूट झाली होती. त्यांच्या आनंदात एकदम कलाटणी लागली होती. दुर्दैवाने मुलाचा एक ट्रक अपघातात मृत्यू झाला होता. परिवाराला त्याची दुःखद बातमी देण्यात आली होती. मुलाचा अपघात झाला हे ऐकून पूर्ण परिवार तातडीने तिथे पोहोचला होता. कंपनी मालकाने त्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या प्रेताजवळ घेऊन गेला होता. तेव्हा मुलाचे प्रेत बघून तो जमिनीवर दणकन कोसळला होता. लगेच त्याच दवाखान्यात उपचार करून नंतर मुलाचा अंतिम संस्कार करण्यात आला होता. या दुःखातून तो कसाबसा बाहेर आला होता. तेव्हाच त्याच्या डाव्या पायाचा त्रास सुरू झाला होता. वैद्यकीय चाचणीनंतर माहीत पडले की त्याची कमरेची कटोरी तडकली होती व लक्ष न दिल्याने ती बदलविणे आवश्यक होते. शल्यक्रियेनंतर त्याचा एक पाय छोटा झाला होता. त्याला काठीच्या मदतीने चालावे लागत होते. त्यामुळे त्याने कार्यालयाच्या जवळच एका त्याच्या समुदायाच्या घर मालकाचे घर किरायाने घेतले होते. नवीन घर मालकाला 3 विवाहित सुंदर मुली होत्या. एक तर सर्वात लहान मुलगा होता. अति लाडामुळे त्याला असंख्य वाईट सवयी लागल्या होत्या. मुलाच्या वाईट संगतीमुळे समाजात त्याची पगडी उधळल्या जात होती. तो मुलगा काहीच करत नव्हता. शेवटी आई वडिलांनी त्याचे लग्न कधी होईल याची आशा सोडली होती. देव एक दार जेव्हा बंद करतो तेव्हाच दुसरे दार उघडत असतो. मुलगा बघायला एकदम रूपवान होता. तो तसा व्यावहारिक आणि चालाक पण होता. त्याने परिस्थितीचे सखोल अवलोकन केल्यावर हाती आलेले संधीला सोडता कामा नये असे ठरवले होते. तर तो त्या परिवारासमोर सज्जन बनण्याचा प्रयत्न हा करत होता. कारण त्याच्या किरायेदाराची मुलगी शिक्षणात हुशार होती. ती कॉलेज करीत होती. त्याने विचार केला होता की मागे पुढे तिला नोकरी मिळेलच. होणारे सासरे हे कर्मचारी असल्यामुळे तिला सेवानिवृत्ती वेतन मिळेलच आणि नगद पैसा पण. लग्न झाल्यावर त्याला काही करण्याची
गरज नाही उरणार. हे सर्व लक्षात येताच त्याने तिला त्याच्या प्रेमजाळ्यात ओढवले होते. तो रूपवान असल्याने तिने आपले सर्वस्व त्याला अर्पण केले होते व तिने शेवटी गर्भधारण केला होता. मुलीच्या वडिलांच्या नातेवाईकात फारशी किंमत नव्हती, त्यामुळे त्या भागात तिचे लग्न होणे थोडे अवघडच होते. दोन्ही परिवार आपण मैदानात मारले होते म्हणून खुश होते. तिच्या लग्नाची बातमी समाजात पसरू लागली होती. एका शुभचिंतकाने तिच्या वडिलांना विश्वासात घेऊन संपूर्ण लग्न मुलाची माहिती दिली होती. आता मुलीचे आई वडील अष्टकोनी सापळ्यात सापडले होते. शेवटी त्याने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला होता, पण मुलगी मुलाच्या प्रेमजाळ्यात अशी मग्न झाली होती की ती लग्न मोडण्यास तयारच नव्हती. तिला तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाचे हित साधायचे होते. शेवटी वडिलांनी त्याची बदली आपल्या मूळ गावी करून घेतली होती व जाण्याआधीच तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यात आला होता. अशा प्रकारे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. शेवटी तिच्या वडिलांनी काही नातेवाईकांच्या मदतीने एक साधारण मुलगा बघून तिचे लग्न करून दिले होते. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर धन्यवाद.